पुण्यातील मुकुंदनगरमध्ये असलेल्या हजरत दमदम अली शाह दर्गा ही दर्गा जी आहे ती अनाधिकृत आहे आणि याच्या विरोधात सकल हिंदू समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। तर आपण बघू शकतोय की ज्या दर्गा ज्या ठिकाणी आहे त्याच्या समोर मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात येण्यात आलेला आहे। खरं तर ही सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन छेडण्यात येणार होतं, मात्र तत्पूर्वी या ठिकाणी ज्या मुस्लिम संघटना आहेत मुस्लिम संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं। तर आपण बघू शकतो की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आले। स्वतः पोलीस उपायुक्त जे आहे ते मिलिंद मोहिते हे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। जे मुस्लिम संघटना आहे जे या ठिकाणी आलेले होते त्यांच्याकडून आक्रमक असे भाजपाच्या विरोधात जे आहे ती जोरदार घोषणाबाजी जी आहे ते करण्यात आलेली होती। आता थोड्याच वेळामध्ये सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आहेत आमदार योगेश टिळेकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त जे आहे ते मिलिंद मोहिते यांना जे आहे ते निवेदन देण्यात येणार आहे। सध्या पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आपल्यासोबत आहेत। तर या ठिकाणी दर्ग्याच्या विरोधात भाजपाच्या कडून आंदोलन करण्यात येत आहे। आमदार योगेश टिळेकर या ठिकाणी येणार आहेत, आपलं निवेदन देणार आहेत। काय सध्या परिस्थिती? आमदार योगेश टिळेकर हे लक्ष्मीनारायण चौकामध्ये येणार आहेत, तसं त्यांनी आता फोनवरून कळवलेलं आहे। तिथंच काही मंडळी आले, तिथंच ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देतील आणि त्याची पुढील चौकशी महानगरपालिका करेल। इथं मुस्लिम संघटना पण आलेल्या होत्या, त्यांच्याकडून सुद्धा आक्रमक आंदोलन केलं जातं। खरं तर हा एक खूप मोठा सेन्सिटिव्ह विषय, या सर्व बाबतीकडे पोलीस प्रशासन म्हणून तुम्ही कसं बघताय? मुस्लिम संघटना आलेली नव्हती, तिथं मास मुवमेंट संघटना आलेली होती, भाई जगताप वगैरे आलेले होते, त्यांना समजून सांगितलं ते गेलेले। हा सर्व परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू तुमच्याकडून आहे? डायलॉग आमचा व्यवस्थित चालू आहे, शांततेत होईल सगळं। आपण बघू शकतो की त्यांचं हे म्हणणं आहे की आमच्या दोन्ही संघटनाकडे आमचा संवाद सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जे आहे ते आमच्याकडून प्रयत्न केले जातात, अशी जी प्रतिक्रिया आहे ती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडून देण्यात येत आहे। कॅमेरामॅन नागेश मरडेसोबत लक्ष्मण जाधव, टी व्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।